brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबईमध्ये गुन्हेगारीचा ग्राफ जेव्हा खाली जात होता त्यावेळी तो पुण्यामध्ये तितक्याच वेगाने इन्क्लाइन झालेला होता आणि कालांतराने ही सगळी मंडळी जी गुन्हेगारीत आली ती शेवटी आधी ते फक्त राजकारण्यांना मदत करत होते, त्यांच्यासाठी कामं करत होते, नंतर हीच मंडळी राजकारण करू लागली आणि त्यानंतर पुण्याच्या राजकारणात गुंडसुद्धा एकदम ॲक्टिव्ह झाले, सक्रिय झाले ते एकदम गुंडसुद्धा. आता गेल्या म्हणजे कालपासून मला आठवतं आहे की पुण्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांनी म्हणजे फक्त काय अजित पवारांची राष्ट्रवादी नाही, बऱ्याच गुंडांना किंवा त्यांच्या पत्नींना किंवा त्यांच्या कोणतरी भावजं वगैरे अशा मंडळींना वेगवेगळ्या नातेवाईकांना स्वतःच्या उमेदवारी घेऊन दिल्यात. मुद्दा हा नाही की त्या उमेदवारी गेल्यात, मुद्दा हा आहे की ज्या ठिकाणी आडवं तिडवं काम केलेलं चालत नाही वगैरे असं अजित पवार सांगतात, ज्या ठिकाणी गृह खातं हे भाजपकडे आहे आणि पुण्यात कोणालाही आम्ही लॉ आणि ऑर्डर बिघडू देणार नाही असं सांगतात. पण मुद्दा असा आहे की ज्यांच्या घरात गुन्हेगारीचा उगम आहे, जी मंडळी स्वतः गुन्हेगारीमध्ये इन्व्हॉल्व आहेत, यांना जेव्हा पक्ष तिकीट देतात त्यावेळी मात्र या सगळ्या नैतिकतेच्या गोष्टी मागच्या खुर्चीवर जाऊन बसलेल्या असतात. कोणाकोणाला तिकीटं दिली याच्यापेक्षा सुद्धा आज त्या पक्षांना आणि त्या नेत्यांना त्यांना तिकीटं देणं का गरजेचं आहे, का यांच्यासमोर आज एवढी झुकतं माप घ्यावं लागतं आहे, सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात माझ्यासोबत. नमस्कार सर, आमचे बिजले सर आहेत पुण्यातले ज्येष्ठ पत्रकार. मला सुरुवातीच्या गुन्हेगारीपासून ते आत्ता म्हणजे बरं आंदेकर मारणे तिथून पुढे मोहळांचं अजून क्लिअर नाही घेतलं ते असेल, पण अशी वेगवेगळी जी गुन्हेगारीतली मंडळी आहेत या सगळ्यांच्या संदर्भात बोलायचं आहे आणि ते समजून घेऊ आपण की एक्झॅक्टली काय. सुरुवातच आंदेकरांपासून करू. मला असं वाटतं की आत्ता नाही, वत्सला आंदेकर पहिल्या महापौर त्यांच्या घरातल्या पुण्यामध्ये आंदेकर आणि माळवदकर यांची जी खुन्नस होती किंवा जो वाद होता तो 80च्या दशकात होता. पुण्यात मग कसबापेठ असेल, नानापेठ असेल, या भागात त्यांची गुन्हेगारी, त्यांची एकमेकांविरुद्ध मारामाऱ्या ह्या त्या काळात गाजल्या होत्या. त्यानंतर 92 नंतर महिलांना 30% जागा या महापालिकांमध्ये मिळायला लागल्या आणि 97 साली आंदेकरांच्या घरातनं 4 जण निवडून आले आंदेकर फॅमिलीतले. यात वत्सल आंदेकर किंवा त्यांच्या नातलगातले 2 होते आणि दुसरं एक रमाकांत आंदेकर म्हणून होते, ते बजाज कंपनीमध्ये कामगार नेते होते. ती फॅमिली वेगळी होती, पण त्यांचे 2 असे 4 जण नानापेठेतनं एकाच वेळी निवडून आले होते. या काळात सलग 3 महापौर, म्हणजे पहिल्या टर्मला त्यांना महापौरपद मिळलं नव्हतं लोकांना, महिलांना. दुसऱ्या टर्ममध्ये महापौरपद मिळायला सुरू झालं, त्यात पहिल्या कमल व्यवहारे झाल्या, दुसऱ्या वंदना चव्हाण झाल्या आणि तिसरा वत्सल आंदेकर. अशा ओळीनं सलग 3 महिला महापौर ह्या पुण्यात झाल्या. आता वत्सल आंदेकर ज्यावेळी महापालिकेत महापौर होत्या त्या काळात आम्ही नवीनच पत्रकारिता आलेलो होतो, एक 8-10 वर्ष झाली होती. या काळात अक्कांच्या काळात कसं चालेल ह्याचं टेन्शन पत्रकारांपासून सगळ्याला होतं, पण ते वर्ष अतिशय स्मूथली आणि चांगलं गेलं. म्हणजे त्यांच्याबद्दल कुणालाही फारशी टीका करायची त्यांनी संधी दिली नाही. त्यामुळं 2 मुद्दे आहेत की गुन्हेगारी वर्तुळात त्यांचं जे भावविश्व किंवा विश्व आहे ते वेगळं असतं आणि समाजात जगताना आपल्याला काहीतरी नाव व्हावं, आपण एक चांगलं काम करतो आहे, आपण वाईट नाहीत, ही जी आपली प्रतिमा पुसायचा प्रयत्न करत असतात ते त्यावेळी आम्हाला जाणवत होतं की अक्कांच्या काळात काही फार कुठं महापालिकेत वाद नाही नव्हता, कुठेही बाहेर नाही, काही नाही, असा तो एक काळ होता. आता दुसरा मला हे समजून घ्यायचं आहे, आंदेकरांच्या बाबतीत समजून घ्यायचं आहे की राष्ट्रवादीने आंदेकरांच्या 2 महिलांना उमेदवार दिले. 23मधून आहे लक्ष्मी आंदेकर आणखी सोनाली आंदेकरांना उमेदवार दिली. आंदेकरांच्या बरं त्या दोघी माझ्या माहिती दोघी आरोपी आहेत, दोघींची FIRमध्ये नाव आहेत. हां, दोघी आरोपी आहेत, दोघींची जेलमध्ये दोघी कोमकरांच्याच प्रकरणात त्या आता रिसेंटली आतमध्ये गेल्या. दोघींवरचं FIRमध्ये क्लिअर नाव आहेत, हत्येच्या कटात सहभागी आहेत हे पण दिसतंय आणि फॉर्म भरला त्याचा स्कार्फ वगैरे बांधून आले असेल ते सगळं ठीक आहे. मुद्दा तिथपर्यंत नाही. मुद्दा असा आहे की त्या दोघींना कोर्टाने मान्य केलं की चला हे निवडणूक जेलमध्ये राहून लढवू शकतात. पण बऱ्याच वर्षांनी असं होतं पुण्यामध्ये की कोणतरी जेलमध्ये आणि ते निवडणूक लढवणार असं दिसतंय. आणि दुसरं बंडू आंदेकर जो या सगळ्या आंदेकर टोळीचा म्होरक्या किंवा आंदेकर टोळीचा जो मेन आहे तो सुद्धा माझ्या माहितीनुसार प्रभाग 24मधून तो निवडणुकीच्या रिंगणात आणि अपक्ष लढतोय. मला जरा हे प्रभाग 23 आणि 24 समजून सांगा, कारण मधल्या काळात बहुतेक प्रभाग 23मध्ये भाजपने 2 पक्षप्रवेश करून घेतले होते. प्रभाग इथे आंदेकरांची कसं गणित कसं नाही हालत बाकीच्या सगळ्यांचं, म्हणजे काय असं आंदेकरांचं इथे आहे? आंदेकरांचा तो जो पट्टा आहे म्हणजे काशी कापडी समाज जो आहे किंवा आजूबाजूचा पट्टा, ह्या नानापेठ आणि गुरुवारपेठ ह्या भागात त्या आहेत. या भागात
त्यांचीच वस्ती असल्यामुळं ते त्यांचं मतदान एक गठ्ठा मतदान मिळतं आणि ते एक गठ्ठा मतदान आणि विरोधकांचं मतदान एकमेकामध्ये मतविभागणी होती आणि एक गठ्ठा जे त्यांचं काय 25, 30, 35% असेल त्या मताजीवावर अंधेकर निवडून येतात. यामुळं विरोधकाच्या मताची फाटाफूट आणि त्याच्या आधारे ते निवडून येणं या पद्धतीनं अंधेकरांचा आत्तापर्यंत प्रवास होता. आता गेल्यावेळी गेल्या माझ्यामध्ये वत्सल अंधेकरांनंतर सलग अंधेकरांच्या घरातलं कोणतरी गेले 30-35 वर्ष महापालिकेत निवडणुकीत आहेच आहे. यामुळं उदयकांत अंधेकर होते, त्यानंतर आता लक्ष्मी अंधेकर होत्या मागच्या वेळी, आता वनराज अंधेकर होते. वनराज अंधेकरांचं गेल्यावेळी खून झाला गेल्या. त्यानंतर त्यांच्या पत्नीला आत्ता उमेदवारी राष्ट्रवादीने दिली. गेल्यावेळी दोन्ही अंधेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक होते. त्यामुळे ते आहेत त्यांना आम्ही कंटिन्यू दिला असा त्यांचा जो दावा होऊ शकतो. इवन अंधेकरांना तिकीट देण्याबाबत काँग्रेसमध्येही चर्चा चालली होती. मधनातनं भाजपचेही काही कार्यकर्ते कसं होईल याचे फिलर घेत होते. यामुळं असं काही नाही की ते राष्ट्रवादींनी केलं आणि ते का दिलं. मूळचे नगरसेवक होते त्यांना त्यांनी तिकीट दिलं त्या घराला. आता खून झाला आहे किंवा आता त्यानंतर त्या समोरच्या पार्टीचा त्यांनी खून केला ते जे प्रकरण आहे आता हे सगळेजण 120B मध्ये अटक आहेत. 120B म्हणजे आपण हे म्हणतो की कट केलं आणि कॉन्स्पिरसी. यामध्ये ते वनराज अंधेकरांची पत्नी आणि ती आहे. आता त्या भागात 24चं मला तुम्ही हे तुमच्याकडून यासाठी समजून घ्यायचं आहे. माझ्या माहितीनुसार 2 धनावडे आणि आणखी एक कोणतरी महिला त्यांचे भाजप पक्षप्रवेश झाले मधल्या काळात, बरोबर? 24मध्ये मग 2 जागा भाजपला राहिल्या. नाही, त्या 23मध्येच आहे. धनावडे 23मध्येच आहे. ओके, 23मध्ये. आय एम सॉरी, 24मध्ये बिडकर आहेत. हां हां, मग 23मध्ये 2 भाजप पक्षप्रवेश झाले. उरलेल्या 2 जागा परत आंदेकरांच्या ठेवायचं असं चाललेलं होतं. मूळ मुद्दा असा आहे मग माझा की अशी या राजकीय नेत्यांवरती आता काय परिस्थिती आहे की त्यांना आंदेकरांवरती डिपेंडेंट व्हावं लागतं त्या वॉर्डांसाठी? नाही, ह्यांना डिपेंड होण्यापूर्वी तिथं काँग्रेसचे अनेक जण निवडून आलेले होते. शहराचा पूर्व आणि पश्चिम भाग जर तुम्ही कसब्यात नीट समजून घेतला तर पूर्व भाग हा कायम भाजपच्या विरोधात होता. काँग्रेस असेल, पूर्वी त्या भागात जनता दल खूप जास्त होतं. म्हणजे महात्मा फुलेंच्या काळापासून आपण घेतलं तर तो जो पेठांचा भाग आहे शहराच्या पूर्व भागाचा, शहराच्या पूर्व भागातल्या पेठा जे म्हणतो ते कायम सत्ताधाऱ्यांविरुद्ध, म्हणजे पूर्वी काँग्रेसच्या विरोधात असायचे, आता भाजपच्या विरोधात आहेत. त्यामुळं दंगेकर जे निवडून आले ते पोटनिवडणुकीमध्ये तोही त्या पट्ट्याने विरोध केला. तिथं 12 बलुतेदार, मुस्लिम समाज हा संपूर्ण त्या भागात आहे. आणि हा आत्ता नाही, पेशवाईच्या काळापासून ते 12 बलुतेदार 23मध्ये. मग आता 23मधलं राजकीय समीकरण काय आत्ताचं? 23मध्ये गेल्यावेळी धनावडे विरुद्ध भाजपने चांगली लढत दिली ती, पण त्या ठिकाणी शिवसेनेचे होते धनावडे, ते निवडून आले होते. 2 अंधेकर आले होते, ते राष्ट्रवादीकडनं आले होते. आणि कोंढरे म्हणून ज्या आल्या होत्या त्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या. त्यामुळे 3 विरुद्ध 1 असं तिथलं ते पॅनल होतं. मग ती बळकट करण्याच्यासाठी आता धनावडे ना त्यांनी पक्षात घेतलं, भारतीय जनता पक्षाच्या. पण तिथल्या स्थानिक भाजपच्या लोकांचा, म्हणजे धनावडे 150 मतांनीच त्यांच्याविरुद्ध ते पप्पू कोठारी म्हणून पराभूत झाले होते. यामुळे त्या लोकांचा विरोध आहे. त्यामुळे आता भाजपचं केडर जे आहे ते हे कसं ॲक्सेप्ट करणार आहे आणि ऐनवेळी काय करणार आहे यावर तिथली सर्वसाधारण गटाची निवडणूक बऱ्यापैकी अवलंबून आहे. पण आत्ता पुण्यात काय झालं आहे, पंचरंगी लढत झालेली आहे. त्यामुळे कोण कुठल्या भागातली मतं घेणार आहे याच्यावरही खूप मोठा हां. असंच जर प्रभाग 24चं समजून सांगा की तिथे टप्पा सांगतो की मध्यंतरी त्या भागात आहे. 24मध्ये वर्षानुवर्ष मंगळवार पेठेमध्ये SC साठी आरक्षण असायचं. म्हणजे त्यांनी भरपूर आंदोलनं केली, हे केलं ते केलं आत्ताचं. तर SCचा तिथला प्रभाग, म्हणजे SCचा कमी करावं यासाठी गणेश बिडकरनी प्रयत्न केले असा आरोप तिथल्या SC, तिथं पल्लवी जावळे ज्या होत्या ते शिवसेनेच्याकडनं निवडून आल्या, त्या पूर्वी भाजपच्या होत्या. त्यानंतर पल्लवी जावळेनं यांनी पक्षात घेतलं. हां, आणि पल्लवी जावळे तिथनं निवडून आल्या. जावळेने आता तिकीट दिलं का? 24मधनं उभ्या होत्या. 24मधला SCचा हेच गायब झाला, आरक्षित जागा गायब झाली. त्यामुळे तिथल्या भाजपमध्ये गोंधळ झाला आणि ते जे आरक्षण आहे ते कधी नव्हते ते ह्या 23 प्रभागात पडलं. 23च्या प्रभागात यांना पहिल्यांदाच आरक्षण पडलं. यामुळे पल्लवी जावळेच्या पलीकडच्या होत्या त्यांना या याच्यात आरक्षित जागेवर त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. असा त्या 2 प्रभागातला, म्हणजे आरक्षण 24च्या ऐवजी 23वर पडलं तर 24 मधल्या जावळेंना त्यांनी 23 प्रभागात घेतले, जिथे आंदेकर ह्या 2 महिला लढत आहेत.
नाही त्या दोन प्रभागात महिला लढत आहेत, 23 बरोबर. मध्ये हां. पण त्या आता ओबीसी आणि open ला ओपन लढतात. ठीक आहे. आता 24चं मला थोडं गणित समजून सांगा, कारण 23-24 एकतर बाजूबाजूला आहेत, हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की तो आंदेकरांचा, जसं तुम्ही सांगितलं की तो त्यांचा एरिया आहे. आंदेकरांचा इथे बऱ्यापैकी मानणारा स्वतःचा वर्ग आहे यामध्ये. 24मध्ये गणेश बिडकर, म्हणजे गणेश बिडकर ही अशी इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे की भाजपची अधिकृत लिस्ट जाहीर व्हायच्या आधीच पुण्यात सगळ्या पहिला फॉर्म माझ्या माहितीनुसार गणेश बिडकरांनी जाऊन भरला. आता बिडकरांचा तर मागच्या वेळी धंगेकरांनी पराभव केला होता. यावेळी तिथे बिडकर, धंगेकर आणि आंदेकर हे असं समीकरण कसं काय बसणार आहे? नाही, मुळात आंदेकरांचा 24 मध्ये फारसा प्रभाव नाही आहे. त्यांचं जे कार्यक्षेत्र किंवा त्यांचा जो भाग वगैरे म्हणतो आपण, हा बऱ्यापैकी हा 23 मध्ये आहे. आता 24च्या याच्यातलं गणित असं आहे की भाजपचे बिडकर उभे आहेत, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध अर्ध भरायचं म्हणून बंडू आंदेकरांनी तिकडं अर्ध भरलेलं आहे. हा, म्हणजे त्यांचं काही फार मोठं तिथं क्लाउट आहे किंवा काय असं स्थिती, म्हणजे जवळचे हां तेवढं आहे. आता धंगेकर हे पूर्वपार तिथनं निवडून यायचे, त्यांनी भाजपमध्ये येण्यासाठी खूप प्रयत्न एकेकाळी केले होते. त्यावेळी बिडकरांनी विरोध केला होता. त्याच्यानंतर त्यांना जगदीश मुळींनी आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी बापटांनी विरोध केला होता. यामुळं बापटांच्या विरोधात धंगेकर पूर्वी लढले होते. गेल्या वेळी धंगेकरला काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला नाही, म्हणून त्यामुळे त्यांना ती चिन्ह अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. आणि त्यावेळी गणेश बिडकर विरुद्ध धंगेकर असा जो त्या म्हणजे कसबा पेठेपासून आपण जर घेतलं तर मंगळवार पेठ हा जो सगळ्या भागात जे लढाई झाली त्यात गणेश बिडकरांना पराभूत व्हावं लागलं. मात्र नंतर त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत घेण्यात आलं आणि ते सभागृह नेते झाले होते. आणि सभागृह नेते ते झाल्यानंतर धंगेकरने असं स्वीकृतला होता येत नाही म्हणून न्यायालयात गेले आणि न्यायालयानं आता सांगितलं की स्वीकृतला कुठलंही पद घेता येणार नाही. त्यामुळे ते स्वीकृतला शेवटचं मिळलेलं पद हे बिडकरांना मिळालं. 23-24 झाला, आंदेकर झाला. मी काय, तुम्ही कालपासून एक बातमी बघितली असेल, पुण्यात किती गुन्हेगारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना तिकीटं मिळाली, किती मिळाली. पण त्याच्यामागचं गणित जेव्हा मी सरांकडून समजून घेतो तेव्हा मला आणखी एक गोष्ट जाणवती. इकडे कोथरूडला आलं की मारणे, घायवळ वगैरे सगळे या टोळ्या आहेत, बरोबर. मारणेंचं काही पहिल्यांदा तिकीट झालेलं नाही आहे. म्हणजे जयश्री मारणे ज्या गजा मारणेच्या पत्नी आहेत, माझं म्हणणं मनसेने आधी त्यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळी तर बहुतेक शिवसेना पण अप्रोच झाली होती, जेव्हा मला आठवतं मागच्या निवडणुकीला. तेव्हा एक टर्म नगरसेवक राहिलेत. आत्ता परत मग कोथरूडमध्ये म्हणजे जेव्हा मला असं दिसतंय की काय थोडं एक काहीतरी कोणाला तरी मारहाण झाली, तर गजा मारणेला ह्यांनी सगळ्यांनी मांडी घालून बसवलं, कारण संबंधित व्यक्ती ही केंद्रीय मंत्र्यांच्या संबंधातली होती आणि त्या प्रकरणात मकोका लावला, जो मकोका कोर्टाने स्क्वॅश करून टाकला. कोर्ट म्हटलं की याचा त्यांनी मकोकाचा संबंध काय वगैरे असं सगळं झालं. त्यानंतर गजा मारणे जरी जेलमध्ये असला तरी मुद्दा असा आहे की टोळी ॲक्टिवेट ठेवण्यासाठी तुम्हाला जे काही राजकीय आशीर्वाद लागतो ना, तो आशीर्वाद वारंवार ह्या सगळ्या पार्टीज देत आहेत आणि तिथले नेते आहेत असं मला जाणवतं आहे. आता ह्यांची मागची राष्ट्रवादीत एंट्री आणि आताचं ऐनवेळी तिकीट फायनलायझेशन, या कोथरूड प्रभाग 10 आहे, बरोबर. प्रभाग 10चं गणित एक्झॅक्टली काय आहे की तिथे जयश्री मारणेला तिकीट द्यावंच लागलं? नाही, म्हणजे जयश्री मारणे 2012मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परीक्षा वगैरे घेऊन, उमेदवारांची परीक्षा हे वेगळा प्रकार होता त्यांच्या काळात, त्यांनी परीक्षा वगैरे घेऊन त्यातल्या उत्तीर्ण झालेल्यांना तिकीटं देणार असं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं. त्यावेळी गजानन मारणेंच्या पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या भागातनं निवडून आल्या होत्या. गेल्या 2017 या निवडणुकीत प्रभाग रचना जी 4ची झाली, या 4च्या प्रभाग रचनेमध्ये किशोर शिंदे जे मनसेचे नेते आहेत आणि जयश्री मारणे यांच्या प्रभागाचे बरेच तुकडे झाले आणि त्यात यांचा जो भाग होता तो 2010 आत्ताचा प्रभाग 10 आहे त्यामध्ये गेला होता. गेल्या वेळी माझ्यामते 2017ला त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला होता आणि त्यावेळी त्या निवडणूक लढल्या होत्या बहुतेक, मला नक्की माहीत नाही, पण त्या लढल्या होत्या. यावेळी त्या भागात तसं उमेदवारी फार कमी आहे राष्ट्रवादींकडे, तगड्या उमेदवाराची. आणि यांचं एक 10-15 हजारांचा एक पॉकेट आहे, त्यामध्ये मारणे जिथं राहतात तो जो परिसर आहे तो भाग प्रभाग 10मध्ये आहे. पण तिथून तो प्रभाग पार बावधनपर्यंत लांबपर्यंत वाढलेला आहे आणि उरले जे विरोधक आहेत ते बऱ्यापैकी बावधनमधले आहेत. बावधन पूर्वी दगडे 2 आता आहेत तिथे, दगडे आहेत, पुन्हा येडे पाटील आहेत, ते सगळे बावधनचे तालेवार लोक आहेत. त्यामुळं तिथं लढत असेल, फक्त इकडचा भाग जो आहे कोथरूडच्या कडचा त्या भागातला त्या जयश्री मारणेंचा जो परिसर आहे त्यामुळे त्यांना तिकीट शेवटाकडे चाललं आता म्हणून, म्हणजे नायर, कुमार नायरचं बहुतेक तिकीट झालं त्याच्यामध्ये.
काय झालं आहे, सुखसागर नगर हा जो बिबवेवाडीचा भाग आहे, पूर्वी जनता वसाहत आपल्या पर्वतीच्या इथं जी जनता वसाहत आहे अजून आहे, याचं म्हणजे SRA आत्ता आली, या काळात या लोकांना चांगली घरं दिली पाहिजे, डोंगर वाचवले पाहिजे या उद्देशानं अप्पर सुपर बिबवेवाडी तो जो सुख या भागात ह्या झोपडपट्ट्या तिकडं हलवल्या. लोकांनी इकडे झोपड्या सोडल्या नाहीत, तिकडेही घरं घेतली. पण ही जी गुन्हेगारी होती ती तिथं पोचली गेली आणि त्या ह्याच्यात मग नायर असेल, त्यानंतर त्यांच्या कधी काळी म्हणजे पूर्वीच्या काळात 10-15 वर्षाखाली पिंटू धावडे हे सगळे त्या भागातले म्हणजे काय गुन्हेगारी वृत्तीचे लोक होती किंवा त्यांच्या तर त्यांच्यात भांडणं वगैरे हा सगळा त्या काळात होता. पिंटू धावडेंना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. त्यानंतर पिंटू धावडेंच्या पत्नी रुपाली धावडे ह्या एकदा का दोनदा निवडून आल्यात. आत्ता परत त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. आता या ठिकाणी राष्ट्रवादींकडं उमेदवारांची चणचण होते. तिथं बाळ ओसवाल हे शिवसेनेचे 2-3दा निवडून आलेले यावेळी भाजपमध्ये आले. त्यामुळे भाजपचं ते अतिशय स्ट्रॉंग पॅनल झालं. आता अशावेळी प्रकाश कदम जे राष्ट्रवादीचे आत्ताचे उमेदवार आहेत प्रभाग 38मध्ये, त्यांच्या मुलाला त्यांनी 39मध्ये आता उमेदवारी दिलेली आहे. आता गेल्या वेळी हा प्रभाग 3चा होता, तो आता 4चा प्रभाग झाला आहे. पण तिथली मतदारसंख्या ही माझ्यामध्ये 60 का 65 हजारच्या आसपास अतिशय छोटी आहे. आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे बदल झाले प्रभागात, त्यात या भागातला काही तोडून त्यांनी 38मध्ये घातला वगैरे असं बरंच झालं. इथं बाळा ओसवालच्या विरोधात त्यांनी नायरला उमेदवारी दिली आहे आणि प्रकाश कदमही याच प्रभागातनं आता त्यांचा मुलगा प्रणव कदम आहे तो आहे. यामुळे तिथले दोन्ही पॅनल्स आता स्ट्रॉंग झालेले आहेत आणि त्यांची लढत ही तुल्यबळ होईल, जोरात होईल अशी स्थिती आहे आत्ताची. धन्यवाद सर. काय आहे, मी म्हणजे मला समजून हेच घ्यायचं होतं की गुन्हेगारांना तिकीटं तर दिली आहेत, ती काय याआधी म्हणजे आत्ताच होतं आहे अशातला काही भाग नाही, हे याच्या आधी पुण्यात होत आलेलं आहे. मुद्दा तो नाही, मुद्दा हा आहे की ज्यावेळी भाजपच्या विरोधात अजित पवारांना उभं राहायचं आहे त्यावेळी अजित पवारांना अशी माणसं हेरावी लागणार होती की जी अपार्ट फ्रॉम ऑल दिस जी त्यांच्यासाठी इथे बऱ्याचशा गोष्टी मोबिलाईज करतील. त्यामुळे ह्या अशा टोळ्या, ह्या टोळ्यांमधली माणसं ही आपल्यासोबत असावीत. हे काय फक्त आपले आकडे वाढवणार नाही आहेत, तर ही बाकीच्या साम दाम दंडभेद अशा सगळ्या मार्गांनी आपल्यासाठी कामं करतील. साधारण अशाच पद्धतीचं गणित राजकारण्यांचं असतं आणि ते काय फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीपुरतं मर्यादित नाही. यावेळेस त्याची चर्चा जास्त होती कारण त्यांनी सगळ्यात जास्त गुन्हेगारांना तिकीट दिली म्हणून. याच्या आधी बाकीच्या पक्षांनी तेच केलं आहे. त्यामुळे त्यामध्ये काय दादांची राष्ट्रवादी आणि बाकीचे पक्ष या सगळ्यामध्ये फक्त याच निवडणुकीत तुम्ही फरक करू शकता. एरवी तो फरक दिसणार पण नाही कारण गुंड हे सगळ्यांनीच पोचले, ते त्यांच्या गरजांसाठी पोचले आणि त्यांच्याकडून स्वतःची बरीचशी जी कामं करून घ्यायची होती ती सुद्धा वेळोवेळी याच सगळ्या राजकीय नेत्यांनी केली. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार थेट, पुण्यावरून.